सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. जुलै 2014 मध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन चालू झालं. 15 जुलैपासून पंढरपूर येथून पदयात्रा निघाली. 21 जुलैला बारामती येथे आली. 21 जुलैपासून बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण चालू झालं आणि 29 जुलैला राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला विश्वास दिला होता की आमची सत्ता येऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालीत करतो. या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आली, पण धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकालीत काढण्याऐवजी प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवलेले फडणवीसांनी. आणि यामुळं महाराष्ट्रातील धनगर समाजाची भावना झालेली आहे की 29 जुलै हा धनगर समाजाचा विश्वासघाताचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष आम्ही धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर हा विश्वासघात दिनाचा निषेध नोंदवून आम्ही या विश्वासघात दिवस साजरा करतो. याही वर्षी आम्ही बारामतीच्या प्रशासकीय भवनसमोर 29 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये राज्यातील धनगर समाजाच्या वतीनं फडणवीसांनी धनगर समाजाला केलेल्या फसवणुकीचा, विश्वासघाताचा निषेध नोंदवून विश्वासघात दिवस साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की या गेले 12 वर्ष ज्या पद्धतीने योजनांचं गाजर दाखवलं, योजना देऊन दिशाभूल केली, वेगवेगळ्या 30 असेल, सुधाकर समिती असेल, वेगवेगळ्या समित्या नेमून धनगर समाजाच्या आरक्षणाचा वेळकाढूपणा केलेला आहे. आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बारामतीच्या प्रशासकीय भवनाजवळ 29 जुलै रोजी उपस्थित राहावे आणि फडणवीसांनी धनगर समाजाला वाजवलेले 12 आहेत, हे 12 वाजवलेले हे निषेध नोंदवून आपण त्यांना लक्ष वेधावं.